अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, बघा, उद्या 28 फेब्रुवारी बुधवार अत्यंत विशेष आणि महत्त्वाचा दिवस, कारण उद्या आहे संकष्टी चतुर्थी। खरं तर चतुर्थीचा जो दिवस आहे तो गणपती बाप्पांसाठी समर्पित आहे आणि बुधवारचा जो दिवस आहे तो देखील गणपती बाप्पांसाठी समर्पित आहे। बघा, उत्तर पूर्व भागामध्ये मंगळवारच्या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केली जाते, तर पूर्व पश्चिम भागामध्ये बुधवारच्या दिवशी गणपती बाप्पांची सेवा आराधना केली जाते। त्यामुळे बुधवारच्याच दिवशी चतुर्थीचा हा योग आलेला आहे, अत्यंत दुर्मिळ आणि विशेष योग आहे। बघा, संकष्टीचा जो दिवस आहे तो गणपती बाप्पांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी, गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी आणि आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष मानला जातो। खरं तर या दिवशी आपण गणपती बाप्पांच्या आवडीच्या बऱ्याचशा गोष्टी करत असतो। मग त्यामध्ये मोदक त्यांना अर्पण करत असतो, लाल रंगाची फुलं त्यांना नैवेद्य म्हणून लाल रंगाची फुलं अर्पण करत असतो, बेसनाचे लाडू त्यांना नैवेद्य म्हणून दाखवत असतो। गणपती बाप्पांना आवडणाऱ्या सगळ्याच ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी आपण त्या दिवशी आवर्जून न चुकता त्यांच्या समोर ठेवत असतो। बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या संकष्ट चतुर्थीचा एक अत्यंत प्रभावी आणि सगळ्यात महत्त्वाचा असा एक उपाय सांगणार आहे। उद्याच्या दिवशी तुम्हाला या झाडाची फुलं तुमच्या घरामध्ये आणायची आहेत आणि चतुर्थीच्या दिवशी ही फुलं आपल्याला आपल्या घरामध्ये स्थापित करायची आहेत। जर या दिवशी तुम्हाला ही फुलं भेटली आणि जर त्या दिवशी तुम्ही ही फुलं स्थापन केली तर लक्षात घ्या, तुमच्या घरामध्ये साक्षात गणपती बाप्पांची कृपा राहील, तुमच्या घरामध्ये साक्षात दैवी शक्तीचा वास राहील, घरामध्ये असलेलं सगळं दारिद्र्य घराच्या बाहेर निघून जाईल, घरामध्ये कितीही मोठी गरिबी असेल तर त्या गरिबीतून तुमची मुक्तता होईल, इच्छित मनोकामना पूर्ण होतील आणि अडलेली जी काही तुमची कामं आहेत ही अडलेली सर्व कामे तुमची मार्गी लागतील। खरं तर उद्याच्या चतुर्थीचा सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला उपाय मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगत आहे। व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, सगळ्यात पहिले म्हणजे उद्याच्या दिवशी सगळ्यांना लवकर उठायचं आहे, स्वच्छ सुंदर अभ्यंग स्नान करायचं आहे, सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे, तुळशी मातेची सेवा करायची आहे, उंबरठ्याचं पूजन करायचं आहे आणि मग त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची सेवा करायची आहे। आपल्या जर घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असेल, आता प्रत्येकाच्या घरात मला वाटते की सगळ्यांच्याच घरात बाप्पांची मूर्ती असेल, तर सगळ्यांनी गणपती बाप्पांच्या मूर्तीला अभिषेक घालायचा आहे, स्वच्छ सुंदर पाणी अर्पण करायचं आहे, दूध अर्पण करायचं आहे, जल दुधाभिषेक घालायचा आहे, शक्य झालं तर पंचामृताने अभिषेक घाला। त्याच्यानंतर गणपती बाप्पांची जी मूर्ती आहे ती स्वच्छ पुसायची आहे, चौरंगावरती किंवा जिथे ठेवतात तिथेच ठेवायची आहे, बाप्पाने एखादं फूल अर्पण करायचं आहे, अक्षता अर्पण करायच्या आहेत। त्यानंतर आपल्याला एक वेळा गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे। बघा, उद्याच्या दिवशी गणपती अथर्वशीर्षाला किंवा गणपती बाप्पांच्या स्तोत्राला विशेष महत्त्व आहे आणि एकदा तरी आपल्याकडनं हे गणपती अथर्वशीर्ष जे आहे ते पठण झालंच पाहिजे। हे सगळं करून झालं, आपली विधियुक्त पूजा सेवा आराधना जे काही आहे हे सगळं करून झालं की त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर पांढऱ्या रुईचं एक फूल घ्यायचं आहे। ठीक आहे, पांढरी रुई ज्यामध्ये दैवी शक्तीचा वास असतो। बघा, हे फूल चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना अर्पण केल्याने आपल्या आयुष्यातील संकटांचा नाश होतो, विघ्नांचा नाश होतो, इच्छित मनोकामना पूर्ण होतात, कारण पांढरी रुई ही गणपती बाप्पांना प्रसन्न करणारी आहे। जर तुम्ही बघाल कुठल्याही मंदिरामध्ये गेला तर आवर्जून तिथे तुम्हाला 1 किंवा 2 फुलं ही नक्कीच दिसतील, कारण असंख्य लोक असंख्य भाविक जे आहेत ते गणपती बाप्पांना चतुर्थीच्या दिवशी पांढऱ्या रुईचं फुल हे अर्पण करतातच। जसं त्यांना जास्वंदीचं फूल, दुर्वा अत्यंत प्रिय आहे, मोदक अत्यंत प्रिय आहे, तसंच पांढरी रुई देखील त्यांना विशेष प्रिय आहे आणि ही रुई जर चतुर्थीच्या दिवशी आपण त्यांना अर्पण केली तर इच्छित मनोकामनाही पूर्ण होतात आणि आपल्या आयुष्यामध्ये असलेली संकट टळून जातात, विघ्न टळून जातात आणि आपल्याला जे काही हवं आहे ते सगळं काही गणपती बाप्पा आपल्याला देतात। तर आपल्याला काय करायचं आहे,
1 2 जेवढी भेटतील तेवढी पांढरी रुईची फुलं आपल्याला घरात आणायची आहेत. आज भेटतील तर आज पण आणली तरी चालेल. व्यवस्थित आणा, प्लास्टिकच्या पिशवीत ती बंद करून व्यवस्थित ठेवता. फक्त उपाय आपल्याला चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे. ठीक आहे. सगळ्यात अगोदर एक छोटी प्लेट घ्यायची आहे. प्लेटमध्ये ही फुलं ठेवायची आहेत आणि 21 दुर्व्याची एक जुडी करून ठेवायची आहे. 21 दुर्व्यांची 3-3 यांच्या 21 दुर्वा अशा दुर्व्याची एक जुडी आणि ही फुलं ठेवायची. त्याच्यामध्ये थोडं हळद कुंकू अर्पण करायचं. लाल रंगाच्या अक्षदा म्हणजे जे तांदूळ आपण घेतो त्याला थोडं कुंकू लावायचं आणि त्या लाल रंगाच्या अक्षदा याच्यामध्ये अर्पण करायच्या. अगरबत्ती वगैरे घ्यायची, ती ओवाळायची. ओवाळत असताना गणपती बाप्पांचं स्मरण करायचं. त्यानंतर शुद्ध तुपाचा तेलाचा लावलेला जो दिवा असेल तो दिवाही आपल्याला याला ओवाळून घ्यायचा. त्यानंतर काय करायचं तर 2 ते 3 कापराच्या वड्या घ्यायच्या. ह्या वड्या कापराच्या प्रज्वलित करायच्या आणि याच्यामध्ये चिमूटभर पिवळी मोहरी घालायची. ठीक आहे. कापरासोबत पिवळी मोहरी घालायची आणि याचा धूर करत तुम्हाला हा धूर जो आहे तो त्या फुलाला अर्पण करत राहायचा आहे. अर्पण करत असताना पुन्हा एकदा ओम गण गणपते नमो नमः किंवा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा जो बाप्पांचा मंत्र येत असेल तो म्हणा. गणपती स्तोत्र म्हटलं तरी चालेल, गणपती अथर्वशीर्ष म्हटलं तरीही चालेल. हे करून झालं की त्यानंतर एक सफेद म्हणजे पांढऱ्या रंगाचा कापड घ्यायचा. छोटासा पांढऱ्याच, लाल पिवळा नाही चालणार. तर या उपायासाठी आपल्याला पांढरा सफेद रंगाचाच कापडाचा एक तुकडा लागणार आहे. त्याच्यामध्ये हे रुईचं जे फूल आहे ते उचलून ठेवायचं आणि 21 दुर्व्यांची जी जुडी आहे ती पण त्याच्यामध्ये उचलून घ्यायची. ज्या लाल रंगाच्या अक्षदा अर्पण केल्या होत्या त्या पण अक्षदा याच्यामध्ये ठेवून द्यायच्या आणि त्याला घट्ट गाठ मारायची आणि त्याची एक छोटीशी पोटली तयार करायची. ठीक आहे. आता ही पोटली उजव्या हातामध्ये घ्यायची आणि उजव्या हातामध्ये घेऊन 3 वेळा फक्त गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं. मोजून 3 वेळा गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं. गणपती अथर्वशीर्ष म्हणून झालं, ही पोटली अभिमंत्रित करून झाली, इच्छित मनोकामना व्यक्त करून झाली की त्यानंतर ती देवघरामध्ये ठेवून द्यायची. देवघरातच ठेवायची. आता समजा तुमची मुलं 10वीला 12वीला असतील तर जेव्हा ते एक्झामसाठी जातील तेव्हा ही पोटली त्यांच्या खिच्यात ठेवून द्या, त्यांच्यासोबत ठेवायला सांगा. तुम्ही इंटरव्ह्यूसाठी जाल, तुमचे पती इंटरव्ह्यूसाठी जाणार असेल त्यांच्यासोबत ठेवायला सांगा. समजा घरामध्ये कोणी मुलगी बघण्याचा कार्यक्रम करणार असेल त्यावेळेस सोबत ठेवा. जर तुमच्या घरामध्ये मुलगा येणार असेल बघायला तर त्यावेळेस तुमच्या मुलीच्या सोबत ही वस्तू ठेवा. ही एक पोटली तुम्हाला आयुष्यभर यश देत राहील. पण ही पोटली आयुष्यभर आपण ठेवू शकत नाही. जोपर्यंत ही सोबत ठेवलेली आहे तोपर्यंत याचा भरभरून आपल्याला लाभ होत राहील. हा प्रत्येक चतुर्थीला उपाय करायचा. 21 दिवस या पोटलीतील जी शक्ती आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. ही शक्ती तुम्हाला ऊर्जा देत राहील, ज्यामुळे तुमचं प्रत्येक काम बनत जाईल, तुमच्या सगळ्या इच्छाही पूर्ण होत जातील आणि गणपती बाप्पांची गणपती बाप्पांची ज्याला म्हणतो की बाप्पांचे आशीर्वाद तुमच्या प्रती राहतील. बाप्पा नेहमी प्रसन्न राहतील. 21 दिवस पूर्ण झाले की या कापडातील सगळ्या वस्तू कुठल्याही वाहत्या पाण्यामध्ये किंवा निर्माल्यात टाकून द्यायच्या आणि त्याच्या पुढची जी चतुर्थी येईल त्या चतुर्थीला पुन्हा सेम या पद्धतीने पुन्हा दुर्व्याची जुडी घ्यायची, पुन्हा रुईची फुलं घ्यायची आणि सांगितल्या पद्धतीने पुन्हा सेम हा उपाय करायचा. बघा, अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे, मात्र भरभरून तुम्हाला लाभ देणारा, सगळी कामं करणारा हा उपाय आहे. पण लक्षात ठेवा एक गोष्ट की कुठलाही उपायाने सेवा करत असताना कष्ट आणि मेहनत ही तेवढेच गरजेचे आहेत. तुम्ही झोपून राहाल दिवसभर आणि उपाय कराल, लाभ होणार नाही. जेव्हा आपण उपायाने सेवा करतो तेव्हा कष्ट आणि मेहनत ही तेवढेच गरजेचे असते. बऱ्याच वेळा काय होतं, खूप कष्ट करतो पण नशीब साथ देत नसतं आणि जेव्हा नशीब साथ देत नसतं तेव्हा आयुष्यात काहीच घडत नसतं. नशिबाची साथ मिळण्यासाठी उपाय आणि सेवा खूप महत्त्वाच्या असतात. जेव्हा कष्ट आणि मेहनतीसोबत उपाय सेवा करत असतो तेव्हा एखादी गोष्ट आपल्या आयुष्यात 2 वर्षांनी 10 वर्षांनी मिळणार असते तर उपाय आणि सेवांनी आपल्याला ती एकाच महिन्यात प्राप्त होते. म्हणून आयुष्यात उपाय आणि सेवा ह्या महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे. तर अत्यंत साधा सोपा उपाय सांगितलेला आहे. प्रत्येकाने हा उपाय आवर्जून करा. मुलांसाठी हा उपाय करत असाल तर मुलांना अभ्यासही तेवढंच करायला सांगा आणि त्यासोबत हा उपाय करा. 100% लाभ होणारच. भेटत पुन्हा एकदा अशाच नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.